नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नांदेड मनपा आयुक्त कार्यालयासमोर दिव्यांग संघर्ष कृती समितीच्या वतीने दिव्यांगाचे 5% निधी खर्च करण्यात यावा. दिव्यांगांना घरकुल योजना राबवण्यात यावी. अनुशेष भरून काढावा. दिव्यांगांना महागाई भत्ता देण्यात यावा. यासह अनेक मागण्यांसाठी 150 ते 200 दिव्यांगांनी आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले. 2018 नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती नांदेड कडून आज महानगरपालिका नांदेड येथे आयुक्तांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. याच्या प्रमुख मागण्या म्हणजे दिव्यांगांचा शासन निर्णय राखीव 5% निधी खर्च झालेला आहे. त्यानंतर दिव्यांगांचा शासकीय अनुशेष, बेरोजगार दिव्यांगांना हक्काचे घरकुल, व्यवसायासाठी गाळा आणि 200 स्क्वेअर फीट जागा ही आमची शासन निर्णय न्याय मागण्याच्या अनुषंगाने आज आम्ही महानगरपालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांच्या दालनामध्ये आम्ही ही आंदोलन करत आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. प्रशासनाकडून खरे पाहता 2010चा शासन निर्णय आहे नगर विकास विभागाचा, तसेच 118/2010 ची सर्वोच्च न्यायालयाची रिट याचिका आहे. त्या रिट याचिकेनुसार सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत, परंतु नागरी स्वराज्य संस्थांकडे महानगरपालिकेने तो निधी खर्च नाही केला. यामुळे सतत पाठपुरावा केल्याच्या नंतर 2016-17 पासून या महानगरपालिकेने निधी खर्च करण्यास सुरुवात केली होती. परंतु सर्वप्रथम निधी खर्च करताना या महानगरपालिकेच्या क्रॉप मेंबरनं सर्वसाधारण जीबीच्या बैठकीमध्ये अशी एक जाचक ठराव घेतला की दिव्यांग लाभार्थ्याला या वर्षी लाभ घेतल्याच्या नंतर 7 वर्ष पुन्हा लाभ भेटणार नाही. ही जाचक अट आम्हाला तात्काळ रद्द व्हावी, ही एक आमची प्रमुख मागणी आहे. कारण महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याच महानगरपालिकेमध्ये अशी जाचक अट नाही. आम्हाला दरवेळेसारखं याही वेळेस लेखी आश्वासन देऊन किंवा तोंडी आश्वासन देऊन आम्हाला आंदोलनाची निपट घेण्याचं आम्हाला आश्वासन देत आहे.